प्रकरण 8. भावी कार्यांची रूपरेषा. नंदनवनातला पुढचा दिवस अधिकच विस्मयकारक होता. आधीच्या रात्रीची गुरुदेवांसमवेत ऋषीगणांच्या साक्षात्काराची दृश्य चित्रफितीसारखी डोळ्यासमोर तरंगत होती. भावी निर्देशांसाठी पुन्हा गुरुदेवांची प्रतीक्षा होती. नंदनवनाच्या मखमली गालिच्यावर ऊन पसरलं तेव्हा स्वर्ग पृथ्वीवर उतरून आला असं वाटलं. विविध रंगांची सुगंधांची फुलं पठारावर सर्वत्र पसरली होती. एखादा फुलांचा वेलबुट्टीदार गालिचा संथरला असावा असा दुरून आभास झाला. अचानक गुरुदेवांचं स्थूल शरीराने आगमन झालं. त्यांनी आवश्यकतेनुसार गेल्या रात्रीच्या विपरीत आता स्थूल शरीर धारण केलं होतं. प्रथम भेटीत पूजागृहात प्रकाशपुंज रूपात त्यांनी मला दर्शन दिलं होतं. वार्तालाप सुरू करताना ते म्हणाले, आम्हाला तुमच्या पूर्वजन्मातील श्रद्धा आणि साहस यांची जाणीव होती. या खेपेस इथं बोलावून तुमच्या 3 परीक्षा घेतल्या आणि तपासून पाहिलं की श्रेष्ठ कार्याचं ओझं उचलण्या इतकी तुमची मनोभूमी परिपक्व झाली आहे की नाही. आम्ही या सर्व प्रवासात सतत तुमच्या बरोबर होतो. घटनाक्रम आणि तेव्हा होणारी प्रतिक्रिया निरखून पाहत होतो. त्यामुळे आम्ही अधिकच निश्चिंत झालो. तुमची स्थिती अशी सुदृढ आणि विश्वसनीय नसती तर या क्षेत्रातले निवासी सूक्ष्म शरीरधारी ऋषी तुमच्या समोर प्रकट झाले नसते आणि त्यांनी आपली व्यथा तुमच्या समोर सांगितली नसती. त्यांच्या कथनाचं प्रयोजन असं होतं की जे कार्य अपूर्ण राहिलं आहे ते पूर्ण करावं. तुम्हाला समर्थ पाहूनच त्यांनी आपली व्यथा प्रगट केली. अन्यथा दीन दुर्बल आणि असमर्थ व्यक्तीसमोर थोर माणसं आपलं मनोगत कशाला व्यक्त करतील. तुमचं समर्पण जर सत्य असेल तर उर्वरित जीवनाची कार्यपद्धती आखून देत आहोत. ती परिपूर्ण निष्ठेनं पूर्ण करावी. पहिला कार्यक्रम तर हाच की 24 लक्ष गायत्री महामंत्राची 24 महापुरश्चरणं 24 वर्षात पूर्ण करावी. त्यामुळे दृढतेत जी उणीव असेल ती दूर होईल. मोठं महत्वाचं कार्य करण्यासाठी तसंच सामर्थ्य हवं असतं. त्यानिमित्त हा कार्यक्रम प्रथम सोपवत आहोत. याबरोबर आणखी 2 उपक्रम सुरू ठेवावेत. एक म्हणजे आपलं अध्ययन सुरू ठेवा. तुम्हाला लेखणी हाती घ्यायची आहे. आर्ष ग्रंथांचा अनुवाद प्रकाशित करून ते ज्ञानधन सर्वांपर्यंत सुलभपणे पोचवायचं आहे. त्यातूनच देवसंस्कृतीचे लुप्त झालेले दुवे जोडले जातील आणि भावी काळात विश्वसंस्कृतीचा नमुना तयार करण्यास मदत होईल. त्याचबरोबर स्थूल शरीर आहे तोपर्यंत मनुष्यात देवत्वाचा उदय आणि पृथ्वीवर स्वर्गाचं अवतरण घडवणारे सर्व सुलभ साहित्य जगातील शक्यतोवर सर्व भाषातून प्रगट व्हायचे आहे. हे कार्य तुमच्या प्रथम साधना शक्तीशी संबद्ध आहे. या कार्यात तुमच्या मदतीला योग्य काळी सुपात्र विद्वजन येऊन तुमचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करतील. तुमचं तिसरं कार्य म्हणजे स्वतंत्रता संग्रामात एका सैनिकाप्रमाणे प्रत्यक्ष परंतु पृष्ठभूमीत राहून सहभागी होणं. इसवी सन 1947 पर्यंत हे चालेल. तोपर्यंत तुमची बरीच पुरश्चरणही पूर्ण होतील. हा पहिला टप्पा होय. याच्या सिद्धीपुढे सामान्य जनांसमोर प्रकट होतील. आज या काळची लक्षणं अशी नाहीत की इंग्रज भारताला स्वातंत्र्य देऊन सहज निघून जातील. तथापि तुमची अनुष्ठानं पूर्ण होण्याआधीच स्वातंत्र्य लढ्याला सफलता प्राप्त होईल. तोपर्यंत तुमचं ज्ञान इतकं विशाल होईल की युगपरिवर्तन आणि नवनिर्माणाच्या महनीय कार्यासाठी एखाद्या तत्ववेत्याचे असले पाहिजे. पुरश्चरणांची समग्र संपन्नता त्यांच्या पूर्णाहुती यज्ञानं होत असते. 24 लाखांच्या 24 पुरश्चरणांसाठी गायत्री महायज्ञ इतका विशाल असावा ज्यात 24 लक्ष मंत्राहुती दिल्या जाव्यात आणि त्यातूनच तुमचे संघटन उभे राहणार आहे. हे सुद्धा तुम्हालाच करावयाचे आहे. यासाठी लाखो रुपये आणि लाखो जनसहाय्यक आवश्यक आहेत. मात्र असे समजू नका की आपण एकटे आहोत. आपल्याजवळ धन नाही. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तसंच तुमच्या उपासनेचे प्रतिफळही यास्तव शंका करू नका. योग्य वेळ येताच सर्व काही होईल.
त्याचबरोबर सर्वसामान्य जनांना हे सुद्धा समजेल की नैष्ठिक साधकाच्या प्रखर साधनेचा किती चमत्कारिक प्रभाव पडतो. तुमच्या कार्यक्रमाचा हा पहिला टप्पा आहे. निहित कर्तव्य पालन करत राहावं. आपली शक्ती नगण्य समजू नका. तुमची शक्ती कमी खरीच, पण आपण दोघे एकत्र येतो तेव्हा 1 आणि 1 मिळून 11 होतात. शिवाय हे कार्य दैवी सत्तेनं संचलित केलं आहे याविषयी संदेह कसला. योग्य वेळ येताच सारी व्यवस्था स्पष्ट होत जाईल. आतापासून योजना आखण्याची आणि काळजी करायची आवश्यकता नाही. अध्ययन सुरू ठेवा आणि पुरश्चरणेही करीत असा. स्वातंत्र्य सैनिक बनून कार्य करीत राहा. अधिक विचार केल्यानं मनात उद्वेग वाढतो. सध्या आपल्या जन्मगावी राहूनच हा प्रथमचा टप्पा आणि त्यातील 3ही कामं पूर्ण करीत राहा. त्यानंतरची व्यवस्था संकेत रूपात सांगून ठेवतो. साहित्य प्रकाशनाद्वारे स्वाध्याय आणि विशाल धर्म संघटनेद्वारे सत्संग अशी 2 कार्य मथुरेत राहून करावी लागतील. पुरश्चरणांची पूर्णाहुती तिथंच होईल. प्रेस प्रकाशनाचं कार्यही तिथूनच होत राहील. मनुष्यात देवत्वाचा उदय आणि पृथ्वीवर स्वर्गाचं अवतरण या प्रक्रिया योजनाबद्ध रीतीनं मथुरा येथूनच चालतील. हे पुढे अशा ऐतिहासिक आंदोलनाचं रूप घेईल जसं आंदोलन आजपर्यंत कुठंही झालेलं नाही. 3रं चरण म्हणजे या सूक्ष्म शरीरधारी ऋषींची इच्छा पूर्ण करण्याचं आहे. ऋषी परंपरेचं बीजारोपण तुम्हाला करावयाचं आहे. त्याचा विश्वव्यापी विस्तार पुढे होत राहील. हे कार्य सप्त सरोवर हरिद्वार इथं राहून करावं लागेल. ही 3ही कार्य 3ही जागी व्यवस्थितपणे सुरू राहतील. आता केवळ संकेत मात्र केला आहे. पुढे योग्य काळी या कार्याची विस्तृत रूपरेषा आम्ही तुम्हाला इथे बोलावून सांगत राहू. 3 वेळा बोलावण्याचे 3 उद्देश असतील. 4थ्या वेळी तुम्हाला देखील 4थ्या भूमिकेत जायचं आहे आणि आमच्या कार्याची जबाबदारी या शतकाच्या शेवटी स्वतःच्या खांद्यावर घ्यायची आहे. त्यावेळी समग्र जगाच्या कठीण परिस्थितीमधील समस्यांचं अतिशय कठीण आणि अत्यंत व्यापक कार्य तुम्हा स्वतःच्या खांद्यावर घ्यावं लागेल. आधीच घोषणा करण्याचा कोणताही लाभ नाही. समयानुसार जे आवश्यक असेल ते कळेल आणि पूर्णही होईल. यावेळच्या हिमालय प्रवासात आमच्या मनात एक असामंजस्य होतं की हिमालयाच्या गुहात सिद्ध पुरुष राहतात. त्यांचे केवळ दर्शनानेच विभूतींचा लाभ घडतो अशी वदंता आम्ही ऐकून होतो. आम्हाला तर तसा काहीच अनुभव आला नाही. या फक्त कपोल कल्पना तर नसाव्यात. मनोमनी असा विचार तरंग उठला. पण गुरुदेवांना अंतर्यामी तो कळला. त्यांनी खांद्यावर हात ठेवून विचारलं, तुला या सिद्ध पुरुषांची काय आवश्यकता आहे? ऋषींच्या सूक्ष्म शरीरांच्या दर्शनानं आणि आमच्यामुळं तुझं मन भरलं नाही का? आमच्या मनात अविश्वास किंवा दुसरा कुणीही शोधण्याचा विचार स्वप्नातही येणं शक्य नव्हतं. आमच्या मनातील विचार बालसुलभ कुतूहल होतं. गुरुदेवांनी तो अविश्वास मानला तर ती आमच्या श्रद्धेतील उणीवच मानतील असा विचार मनात येऊन मी स्तब्धच राहिलो. मनातले सारे जाणणारा तो देवात्मा हसून म्हणाला, ते सिद्ध पुरुष आहेत खरं, पण 2 गोष्टी बदलल्या आहेत. सडकांची आणि वाहनांची सोय झाल्यामुळे यात्रेकरूंची वर्दळ खूप वाढलीय. त्यामुळे त्यांच्या एकांत साधनेत विघ्न येतं. आणि दुसरं असं की इतरत्र गेले तर शरीर निर्वाहाची गैरसोय होते. यास्तव त्यांनी आपल्या स्थूल शरीरांचा त्याग करून सूक्ष्म शरीरं धारण केली आहेत. त्यामुळे त्यांना इतरांच्या दृष्टीआड राहता येतं. शिवाय शरीर निर्वाहाचा प्रश्नच उरत नाही. त्या सर्वांनी शरीरच नव्हे तर स्थानं सुद्धा बदलली आहेत. तसंच साधनेशी निगडीत कार्यक्रम सुद्धा त्यांनी बदलले आहेत. अशा प्रकारे सर्वच परिवर्तन झाल्यावर आपल्याला ते दृष्टिगोचर कसे होतील? दुसरं महत्वाचं म्हणजे दर्शन देऊन कृपा करण्यात आपली तपश्शक्ती खर्च करावी अशा पात्रतेचे साधक तरी आता कुठे आहेत? ते व्यर्थ आपली शक्ती कुपात्रांवर खर्च करू इच्छित नाहीत. लोक ज्या उद्देशानं त्यांचा शोध घेतात त्यांना असे सिद्ध पुरुष भेटणं शक्य नाही. तुम्हाला पुढील खेपेस पुन्हा हिमालयातील सिद्ध पुरुषांचं दर्शन भेट घडवून देऊ.
परब्रह्माचे अंशावतार देवात्मा सूक्ष्म शरीरात कसे राहतात याचा अल्पसा परिचय आम्हाला आपल्या मार्गदर्शकांच्या रूपात घरीच लाभला होता. त्यांच्या हाती विधीपूर्वक माझी जीवन नौका सोपवली होतीच, तरी सुद्धा बालबुद्धीचं टुमणं सुरूच होतं. हिमालयात सिद्ध महात्मे असतात असं बालपणापासून ऐकलं होतं. त्यांच्या दर्शनाची कुतूहलपूर्ण लालसा मनाच्या एका कोपऱ्यात दडून होती. ती ऋषी दर्शनानं आणि मार्गदर्शकांच्या सांत्वनानं पूर्ण झाली होती. पुढेही अशी दर्शनं घडवण्याचं त्यांचं आश्वासन होतं. संतोष तर आधी सुद्धा कमी नव्हता, पण आता त्यात प्रसन्नता, प्रफुल्लता आणि उल्हास यांची विशेष भर पडली. गुरुदेव पुढे म्हणाले, आम्ही केव्हाही बोलावलं तर 6 महिने किंवा 1 वर्षासाठी जायचंय असं समजावं. तुमचं शरीर आता इकडच्या परिस्थितीत निर्वाह करण्याइतकं दृढ बनलं आहे. नवा अभ्यास परिपक्व करण्यासाठी या निर्धारित काळात एक करून 3 वेळा इकडे हिमालयात राहावं लागेल. तुमच्या स्थूल शरीरासाठी आवश्यक साधनांची व्यवस्था आम्ही करू. त्या तपस्येची आवश्यकता यासाठीही आहे की स्थूलातून सूक्ष्म आणि सूक्ष्मातून कारण शरीरात प्रवेश करताना आवश्यक त्या तितिक्षेचा अभ्यास घडावा. शरीराला भूक, तहान, थंडी, उष्णता, निद्रा, थकवा सतत व्यथित करतात. घरच्या सुखसोयी त्यांना जिंकणं फार कठीण असतं, कारण तिथं सर्व गोष्टी सहज उपलब्ध असताना तितिक्षेची गरजच पडत नाही. तसंच मनावर सतत आच्छादित 6 काषाय कल्मष यानं त्या घटनेशी जुळून येतच राहतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंबरोबर संघर्ष करण्याचा सराव आरण्यकात राहूनच करता येतो. घरात राहून तशी संधी लाभत नसते. जनसंकुलापासून दूर एकांत स्थानीच हा अभ्यास आंतरिक मल्लयुद्ध करणं सुगम होतं. हिमालयात राहून तुम्ही शारीरिक तितिक्षा आणि मानसिक तपस्या करावी. अशा प्रकारे 3 वेळा 3 वर्ष इथं येत राहिल्यानं आणि उरलेला काळ जनसंपर्कात घालवल्यानं परीक्षणही करता येईल की हिमालयात जो अभ्यास केला आहे तो परिपक्व झाला आहे की नाही. हा कार्यक्रम जरी गुरुदेवानी दिला तरी तो माझ्याही मनातलाच होता. याला माझ्या मनोकामनेची पूर्तीच म्हणावी. स्वास्थ्य, सत्संग, मनन, चिंतनामुळे एक तथ्य मनावर उत्तम प्रकारे ठसलं होतं की 10 इंद्रिय आणि 11वं अदृश्य मन यांचा उत्तम प्रकारे निग्रह केला तर वृत्तींचं विखरणं थांबतं आणि आत्मसंयमाचा पुरुषार्थ साधल्यास मानवी दुर्बलता विलुप्त होऊन विभूती जागृत होतात. सशरीर सिद्ध पुरुष होण्याचा हाच राजमार्ग आहे. इंद्रिय निग्रह, अर्थनिग्रह, समय निग्रह आणि विचार निग्रह हे 4 संयम आहेत. त्यांच्या साधनेनं सामान्य मनुष्य महामानव बनतो आणि काम, क्रोध, लोभ, मोह या 4ही दरोडेखोरांपासून मनाला निग्रहित ठेवल्यास लौकिक सिद्धीचा लाभ घडतो. मी तपश्चर्या करू इच्छित होतो, पण कसा करणार? समर्पिताला स्वतःची इच्छा कसली? माझी सुप्त इच्छा होती तीच गुरुदेवांच्या मुखातून आदेश रूपात प्रगट झाल्यानं माझा आनंद गगनात मावेना आणि त्या तपश्चर्येच्या संधीची मी उत्कंठतेनं प्रतीक्षा करू लागलो. गुरुदेव म्हणाले, आता सर्व सांगून झालंय. तुम्ही गंगोत्रीला जावं. तिथं तुमच्या निवास, आहार इत्यादी सर्व व्यवस्था आम्ही केली आहे. भगीरथ शिला गौरीकुंडावर बसून आपली साधना सुरू करावी. 1 वर्ष पूर्ण झाल्यावर घरी परत जावं. आम्ही तुमची देखभाल नियमित करीत राहू. त्यानंतर गुरुदेव अदृश्य झाले. त्यांचा दूत आम्हाला गोमुखापर्यंत पोचवून गेला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथं वर्षभर राहून साधना केली. अवधी संपल्यावर घरी परत आलो. इकडून परतीच्या प्रवासात एकही अडचण पुढे आली नाही. जाताना पावलोपावली संकट आणि प्रतिकूल गोष्टींची परीक्षा जणू पूर्ण झाली होती, म्हणून त्याची पुन्हा आवश्यकता राहिली नसावी. आम्ही 1 वर्षानंतर घरी परत आलो. वजन 18 पाऊंडांनी वाढलं होतं. चेहरा लालबुंद आणि गुबगुबीत बनला होता. शारीरिक शक्तीही बरीच वाढली होती. मन सदैव प्रसन्न असे. परतल्यावर लोकांनी गंगामाईचा प्रसाद मागितला. सर्वांना गंगोत्रीच्या रेतीची 1 चिमूट आणि गोमुखाचं गंगाजल प्रसाद रूपात दिलं. तेच बरोबर आणलंही होतं. दिसू शकेल असा हाच प्रसाद होता. तो देताही येण्याजोगा होता.
वस्तुतः आमच्या जीवनातलं हे फार महत्वाचं वळण होतं. यानंतर हिमालयात जाण्याचा क्रम सुरूच राहिला आणि गंतव्यही तेच आहे. गुरुदेवांच्या बरोबर विश्वव्यवस्थेचं संचालन करणाऱ्या परोक्ष ऋषीसत्तेचं प्रथम दर्शन अंतःकरणावर अमीट ठसा उमटवून गेलं. आम्हाला आमच्या जीवन ध्येयाचा, भावी जीवन पद्धतीचा, जीवनयात्रेतील सहयोगी बनणाऱ्या जागृत प्राणवान आत्म्यांचा आभास सुद्धा याच प्रथम वारीत घडला. आमची हिमालयाची पहिली वारी ही अनेक अनुभवांची कथागाथा आहे. आगामी काळात अनेक साधकांना ती प्रेरणा देत राहील. व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांची नव्यानं घडण करणाऱ्या क्रांतीसाठी साधनांची गरज नाही किंवा कौटुंबिक परिस्थिती अनुकूल होण्याचीही गरज नाही. त्यासाठी अशी प्रखर युवा प्रतिभा हवी, ज्यांच्या नसानसातून भावयुक्त ऋषींचं रक्त सळसळून वाहत आहे. पंडित श्रीराम शर्मा आचार्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.